नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनमोकळ्याच्या मराठी रिव्ह्यूज मध्ये. आज आपण एकदम बहुचर्चित पिक्चरचा ट्रेलर रिॲक्शन करणार आहे. ते म्हणजे स्त्री टू मध्ये श्रद्धा कपूर आहे, पंकज त्रिपाठी आहे, राजकुमार राव आहे. श्रद्धा कपूर म्हणजे माझी फेवरेट, खूप गॉर्जियस. आणि मला असं वाटतं की श्रद्धा कपूर फार पिक्चर करत नाही, केली तरी पण फार कमी पिक्चर करते. एकदम कलेक्टिव्ह मूवीज ती करते. मला वाटतं मागच्या वर्षी जर तिचा काही चित्रपट आला नव्हता, या वर्षी आता तिचा मे बी दुसरा चित्रपट होतोय. याच्या आधी तो झुटी में मक्कर तिचा चित्रपट आला होता आणि तो पण हिट झाला होता. तो पण एकदम चांगला पिक्चर होता. म्हणजे ती एकदम स्क्रिप्ट वगैरे बघून ती पिक्चर चूज करते असं तिच्या ह्याच्यावरून एकंदरीत वाटतं. रादर दॅन दुसऱ्या हिरोईन फार चित्रपट करतात, पण ते तितके काही फ्लॉप होतात, काही हिट होतात. पण तिचं स्क्रिप्ट सिलेक्शन, राजकुमार राव, श्रद्धा कपूर हे जे असे ऍक्टर आहेत, ते पंकज त्रिपाठी पण असो, हे खूप स्क्रिप्ट वगैरे चूज करून पिक्चर करतात. त्यातला स्त्री 2. आता स्त्री 1 हा काही लोकांनी बघितला असेल, काही लोकांनी बघितला नसेल. मी पर्सनली बघितलाय, तो चांगला होता, हिट पण झाला होता तो पिक्चर. याच्या आधी त्यांनी एक मोशन पोस्टर पण लॉन्च केलाय. तो पण त्याच्याहून काही एवढं लक्षात येत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी टीजर लॉन्च केला. त्यात पण तो खूप डार्क दिसत होता टीजर. त्यात पण काही आयडिया येत नव्हती की नक्की काय झालंय काय नाही. तर आता आपण ट्रेलर बघूया, त्याच्यातून काय आपल्याला हिंट्स येतात, काय लक्षात येते ते आपण आता बघूया. तर लेट स्टार्ट. हेडफोन घालूया आणि सुरू करूया. स्त्री जा चुकी है और चंदेरी पुराण के खोए पन्नों में साफ साफ लिखा था कि स्त्री के जाते ही वो आएगा. कौन आएगा? वही जिसने उस वेश्या को मारकर स्त्री बनाया था, जिसे इतिहास सिर्फ एक नाम से जानता है. सरकटे के बारे में हम क्या जानते हैं? सरकटे का सर कटा हुआ है. वाह, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. थैंक यू रुद्दा भैया. विक्की, तुम्हारी भूतिया गर्लफ्रेंड एक फैंटेसी है. फैंटेसी नहीं है, सच्ची मोहब्बत है हमारी. मिलती का थोड़ी सच्ची मोहब्बत. आप सच में आ गई, आप सच में आ गई, आप आ गई. आपको पता है ये सब लोग आपके पीछे से आपको क्या क्या बोलते हैं? छलावा, चुड़ैल, पिशाचिनी, सोनम बेवफा, ठुकरा दिया तेरा प्यार, अब इंतकाम देखेगी. हमारे बारे में क्या बोलते हैं पता है? क्या? चंदेरी का देवदास, बर्बाद आशिक, बिक्की बावरा, सस्ता रांझा, मजनू का वांझा, चन्ना मेरे या पागल प्रेमी, दुखी दर्जी, टूटा दिल शहजादा, जिसका प्यार रह गया आधा, कबीर सिंह, सूखा बर्जिन. चंदेरी पे एक बार फिर से आफतान पड़ी है. वो सरकटा शहरा के लड़कियों को उठा के ले जा रहा है. विक्की बेटा, इस सरकटे को भी तुम्हें भगाना है. भाभी भांग खा के आई हो क्या? पता है कितना बड़ा है वो? जब बच्चन के ऊपर आमिर खान लगा लो तो भी कमर तक ही आएंगे उसके. उसने हमारी चंदेरी के सब मर्दों की सोच बदल दी है. मतलब सरकटा इन्फ्लुएंसर है, अपना फॉलोअर्स बढ़ाना चाहता है. महापूजा के आखिरी दिन तक उसे रोकना ही होगा, वरना महाविनाश होगा. चंदेरी को अगर कोई मुसीबत से बचा सकता है तो वो तुम हो. अब लग रहे हो असली राजकुमार. इस सरकटे पुरुष को हराने के लिए हमने रास्ता ढूंढ लिया है. अरे काट दिया रे तैयार. अरे दे तुम्हारे यार लेके आ गए हो, जाने कहाँ ले गई, क्या किया, इतना डर गया, रात भर सोए. अरे 2 मिनट आंटी. एकदम जबरदस्त ट्रेलर होता मित्रांनो. या ट्रेलर मधून फार गोष्टी नवीन वाटतात. म्हणजे की याच्यामध्ये खूप CGI वरती, VFX वरती काम केलेलं दिसतंय. म्हणजे पहिला जरी सीन बघितला, जो त्याचं मुंडकं येतं आणि ते एका होल मध्ये जाते, जसं मला थोडं थोडं स्ट्रेंजर थिंग्सची वाईब येते, ज्यामध्ये पण असंच एका दुसऱ्या पॅरलल युनिव्हर्स मध्ये जातात, तसं वाईब येते. ओव्हरऑल म्हणजे डायलॉग्स पण एकदम जेन्युइन वाटतात. असं नाही की फोर्सफुली कॉमेडी केली आहे, एकदम जेन्युइन कॉमेडी वाटते. आणि स्क्रिप्टिंग, रायटिंग खूप छान केलेली दिसते. त्यामध्ये श्रद्धा कपूर
राजकुमार रावचे पण मोनोलॉग्स 2-3 आहेत, ते पण एकदम भारी आहेत. असं कंटाळवाणी नाही आहेत किंवा बोरिंग नाही आहेत, एकदम कॅची आहेत. परत अजून बोलायचं म्हटलं तर म्युझिक सेमच दिसतंय, जे मागच्या स्त्रीमध्ये होतं, जसं पारम सुंदरी होतं तेच त्यांनी कंटिन्यू म्युझिक केलंय. त्यात तमन्ना भाटियाचं पण आयटम सॉन्ग दिसतोय. आणि विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी ॲक्शन, हॉरर अजून डार्क केलंय, कॉमेडी अजून चांगली केली आहे, म्युझिक सेम ठेवलंय, बट ॲक्टिंग आणि रायटिंग हे सगळं तर अजून चांगलं केलंय. त्यामुळे ओव्हरऑल आत्ताच्या या सगळ्या ट्रेलरच्या ह्याच्यावरून पिक्चर एकदम धमाका वाटतोय. 5 पैकी आपण 4 स्टार देऊ शकतो. ओव्हरऑल गुड वाटते, गुड वाईब देते. म्हणजे हॉरर अशी बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये हॉरर पिक्चर येत नाही आणि ते पण इतके जेन्युइन की ज्यामध्ये VFX आणि हे वापरून रिअल वाटेल असे हॉरर येत नाही. तर ह्याच्यामध्ये तितकं हॉररनेस दिसून येते. सो व्हेरी लुक फॉरवर्ड टू वॉच दिस स्त्री 2. तर धन्यवाद मित्रांनो. हा होता स्त्री 2चा ट्रेलरचा रिॲक्शन रिव्ह्यू. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कुठल्या मूवीजचे, कुठल्या सिरीजचे रिव्ह्यू पाहिजेत का, तर आपण नक्कीच देऊ. पुन्हा भेटूया एक नवीन रिॲक्शन आणि रिव्ह्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.